नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण मॅनेजमेंट अकाउंटिंग मधील दुसरा टॉपिक बघत होतात म्हणजेच फंड फ्लो स्टेटमेंट. तर त्यामधील आज आपल्याला या लेक्चर मध्ये लिमिटेशन ऑफ फंड फ्लो स्टेटमेंट, ज्या काही फंड फ्लो स्टेटमेंटच्या मर्यादा आहेत यांचा आज विचार करायचा आहे. अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण काय पाहिलात की इम्पॉर्टन्स ऑफ फंड फ्लो स्टेटमेंट म्हणजे फंड फ्लो स्टेटमेंट कशा किंवा कोणत्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे, कशा कशासाठी महत्वाचं आहे हे पाहिलं. तर आता याच्या काही मर्यादा सुद्धा असतात. तर आपण या लेक्चर मध्ये बघू लिमिटेशन ऑफ फंड फ्लो स्टेटमेंट, ज्या काही या फंड फ्लो स्टेटमेंटच्या उणिवा म्हणा, मर्यादा म्हणा किंवा डिसएडव्हान्टेजेस म्हणा, हे आपण यांचा विचार करू. तर बघा, पहिलं जे काही आहे डिसएडव्हान्टेजेस किंवा लिमिटेशन ऑफ फंड फ्लो स्टेटमेंट. काय म्हणले, दिस स्टेटमेंट लॅक्स originality because it is only rearrangement of data appearing account books. यामध्ये काय केलं जाते फंड फ्लो स्टेटमेंट मध्ये, लॅक ऑफ ओरिजिनॅलिटीची कमतरता किंवा अभाव दिसून येतो. का? कारण हे फंड फ्लो स्टेटमेंट कशाद्वारे तयार केले जाणार आहे, जे काही फायनान्शियल स्टेटमेंट आहे त्याच्या आधारावर तयार केलं जाणार आहे. म्हणून त्या ठिकाणी ओरिजिनॅलिटी, जे काही ओरिजिनल आकडेवारी आहे जी फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये आहे त्याच्यावरूनच हे तयार केलं जाणार आहे. म्हणून तिथं ओरिजिनल माहिती प्रत्यक्षपणे ती आहे असं माहित नसते. फक्त जी आकडेवारी बॅलन्स शीट मध्ये दिली ती बॅलन्स शीट वरली आकडेवारी घेतली, तयार केली, किती वर्किंग कॅपिटल झालं, इन्क्रीज झाले का डिक्रीज झाले हे लक्षात. फंड फ्लो स्टेटमेंट केलं, फंड कोणत्या कोणत्या मार्गाने आलं, फंड कोणत्या कोणत्या मार्गाने गेलं यांचाच विचार केला जातो. म्हणजे लॅक ऑफ ओरिजिनॅलिटी. फंड फ्लो स्टेटमेंट मुळे ऍक्च्युअल जी ओरिजिनॅलिटी आहे, जसे की ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट तयार करताना असते, तसं या ठिकाणी नसते. कारण हे रिअरेंजमेंट असते, मागच्या माहितीवर ही माहिती तयार केली जाते, हे लक्षात. म्हणून हे डेटा अपेअरिंग अकाउंट बुक्स म्हणजे जे काही अकाउंट बुक्स मध्ये फंड फ्लो स्टेटमेंट मध्ये जे काही माहिती ही केली जाणार आहे, स्टेटमेंट मध्ये दाखवली जाणार आहे, ती कशी आहे, रिअरेंज्ड आहे. अगोदरच कुठेतरी अरेंज केली, त्याच्या साहाय्याने ही परत अरेंज केली जाणार आहे. मग इथं ओरिजिनॅलिटी असेल असं नसते, तिथं जी आकडेवारी आहे तीच इथे येणार आहे. म्हणून लॅक ऑफ ओरिजिनॅलिटीचा अभाव इथं दिसून येतो. दुसरं, इंडिकेट्स ओनली द पास्ट पोझिशन अँड नॉट फ्युचर. आता फंड फ्लो स्टेटमेंट मुळे काय होऊ शकते, फंड फ्लो स्टेटमेंट मध्ये काय केलं जाते, 2 वर्षाच्या बॅलन्स शीटचा विचार केला जाणार आहे. एक चालू म्हणजे करंट इयर आणि एक पास्ट इयर, हे लक्षात. मग इथं काय होणार आहे, आपल्याला या स्टेटमेंट तयार करून प्रेझेंटचं आणि पास्टच माहित होणार आहे, फ्युचर साठी काही पण नाही, हे लक्षात. म्हणून इथं म्हणता येईल किंवा इंडिकेट्स ओनली द पास्ट पोझिशन, भूतकाळी परिस्थिती दर्शवली जाते, फ्युचर साठी नाही फंड फ्लो स्टेटमेंट. मग ही एक मर्यादा आहे. पुढे बघा तिसरं, दिस स्टेटमेंट इज नॉट अन ओरिजिनल स्टेटमेंट बट सिम्प्लाय. सेव्ह करा. बघा नंबर 3 काय म्हणले, दिस स्टेटमेंट इज नॉट अन ओरिजिनल स्टेटमेंट बट सिम्पली अ रिअरेंजमेंट ऑफ द डेटा इन द फायनान्शियल स्टेटमेंट. काय म्हटलंय, जसं लॅक ऑफ ओरिजिनॅलिटी आहे तसंच इथं पण म्हणता येईल की बाबा जे काही फंड फ्लो स्टेटमेंट मध्ये डेटा वापरण्यात येणार आहे तो कुठून घेतलेला आहे, तर या फायनान्शियल स्टेटमेंट मधून घेतलेला आहे. आता फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे बॅलन्स शीट वगैरे जे काही असते त्यामधून ती आकडेवारी घेतली जाते 2 बॅलन्स शीटचा विचार करून, आणि फंड फ्लो स्टेटमेंट तयार केलं जाते. फंड फ्लो स्टेटमेंट सोबतच चेंजेस इन वर्किंग कॅपिटल, ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलं जाते आणि फंड फ्लो स्टेटमेंट तयार केले जाते. मग इथं काय असते की ती ओरिजिनल माहिती नसते. फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये असते ती ओरिजिनल असते, कारण ती प्रत्यक्ष व्यवहार झाल्यावर त्याची नोंद केली जाते. पण हे फंड फ्लो स्टेटमेंट काय असते की बाबा एकाच्या साह्यानं दुसरं तयार केलं जाणार आहे, फायनान्शियल स्टेटमेंटच्या साह्यानं. जर फायनान्शियल स्टेटमेंट मधले जर आकडेवारी जर चुकीची असेल तर इथं सुद्धा काय होणार आहे, आकडेवारी चुकीचीच होणार आहे ना. आणि मॅनेजमेंट अकाउंटंट काय करते, जे काही फायनान्शियल अकाउंटंटनं माहिती जे काही व्यवहार झालेले त्यांची नोंद केलेली बॅलन्स शीटच्या
मदतीनं ती आकडेवारी घेतून त्यावरून फंड फ्लो स्टेटमेंट तयार करत असते. मग पहिले अकाउंटंटनं जी काही आकडेवारी घेतलेली आहे ती बरोबर आहे याची काय गॅरंटी, हे लक्षात. चुकीची सुद्धा असू शकते. आणि म्हणून इथं काय म्हणलंय की बाबा हे स्टेटमेंट जे काही तयार केलं जाणार आहे फंड फ्लो स्टेटमेंट, यामध्ये जे काही हे ओरिजिनल नसते, हे कशाच्या साहाय्याने तयार केलं जाते तर फायनान्शियल स्टेटमेंटच्या आधारे रिअरेंज केलं जाते, पुन्हा तयार केलं जाते. पुढलं बघा, चेंजेस इन कॅश इज मोर इम्पॉर्टंट. फंड फ्लो मध्ये काय विचार केला जातो, फक्त कॅशचाच विचार केला जातो ना. कॅश इनफ्लो म्हणजे कॅश ऍसेट मध्ये वाढ झाली, करंट ऍसेट मध्ये वाढ झाली का घट झाली, वर्किंग कॅपिटल. फंड म्हणजे काय, वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल म्हणजे करंट ऍसेट मायनस करंट लायबिलिटी. इतर बाबींचा विचार होईल का तिथं, होत नाही. मग फंड फ्लो स्टेटमेंटला काय पाहिजे, फक्त कॅश महत्वाची असते, आली का गेली. इतर बाबींचा विचार जास्त करत नाही, हे लक्षात. पण फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये जे काही कंपनी तयार करते, ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट, त्यामध्ये सर्वच व्यवहारांचा विचार केला जातो ना, जे की कॅशच्या बाबतीत असतात किंवा नॉन कॅशच्या बाबतीत असतात. पण इथं तसं नाही, इथं फक्त कॅशचाच विचार केला जातो, नॉन कॅशच्या ट्रान्झॅक्शनचा विचार केला जात नाही. पुढे, when both the aspects of a transaction are non-current even they are not included in the statement. ते मी आता जे म्हणले तेच, नॉन करंट किंवा नॉन कॅश, नॉन कॅश असेल किंवा नॉन करंट. नॉन करंट म्हणजे जे फिक्स्ड असतात, म्हणजे आपण इथं सांगतो काय, फिक्स्ड लायबिलिटी असेल किंवा मग फिक्स्ड ऍसेट असेल, हे एकत्रितरित्या विचार करू शकत नाही त्यांचा. कारण आपण अगोदरच्या लेक्चर मध्ये पाहिले, काय म्हटले की बाबा फंड फ्लो स्टेटमेंट मध्ये किंवा वर्किंग कॅपिटलच्या वेळेस काय विचार केला जातो, अफेक्टेड ट्रान्झॅक्शनचा अफेक्ट कसा होत असतो, तर एक पाहिजे करंट, हे लक्षात, करंट अकाउंट, आणि दुसरं काय पाहिजे फिक्स्ड, हे आपण दिले. त्याबरोबरच काय, त्या ठिकाणी म्हणलं का मी करंट असं असेल तर करंट लायबिलिटी, यांचा परिणाम किंवा मग फंड फ्लो होत नाही. यामुळे फंड फ्लोचा जर विचार करायचा असेल तर अफेक्टेड कसं झालं पाहिजे ट्रान्झॅक्शनचं, एक करंटचं असलं पाहिजे, दुसरं नॉन करंट. नॉन करंट म्हणजेच काय, जे फिक्स्ड आहे, म्हणजे हे लक्षात. फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये हे विचार केला जात होता, पण इथं केला जात नाही. फंड फ्लो स्टेटमेंट तयार करते वेळेस इथं फक्त काय केलं जाते, एक करंट आणि दुसरं नॉन करंट, हे लक्षात. म्हणून इथं दिले बघा काय, when both the aspects of a transaction are non-current even they are not included in the statement. ह्या स्टेटमेंट मध्ये जर दोन्ही अकाउंट्स नॉन करंटचे असतील, हे लक्षात, तर त्यांचा यामध्ये विचार केला जात नाही किंवा नोंद केली जात नाही. इथं कोणती नोंद केली जाते फंड फ्लोच्या माध्यमातून, एक करंट असलं पाहिजे आणि दुसरं फिक्स असलं पाहिजे, हे लक्षात. किंवा मग म्हणजे आता उदाहरण सांगायचं, करंट ऍसेट आणि फिक्स्ड ऍसेट होऊ शकते, किंवा करंट ऍसेट आणि फिक्स्ड लायबिलिटी होऊ शकते. पण करंट ऍसेट करंट लायबिलिटी असे अकाउंट असतील तर त्यांचा फ्लो होत नाही, ते विचारात घेत नाही फंड फ्लो स्टेटमेंट, हे लक्षात. ते पुढे काय सांगितले बघा, इट कांट डिस्प्ले कंटिन्युअस चेंजेस. हे फंड फ्लो स्टेटमेंट काय, जे काही बिझनेस मध्ये बदल होत गेलेला आहे, म्हणजे पहिला वर्ष, दुसरा वर्ष, तिसरा वर्ष, चौथा वर्ष, या असं दर्शवत नाही किंवा चेंजेस दाखवत नाही कंटिन्यू सतत. हे काय करते, विशिष्ट ड्युरेशन, दोन बॅलन्स शीटचाच विचार करत असते, आणि काय फंड फ्लो, फंड इनफ्लो झालाय का आउटफ्लो झालाय याचाच विचार करते, किंवा मग फंड सोर्स आहे का ऍप्लिकेशन आहे एवढाच विचार करते, किंवा वर्किंग कॅपिटल मध्ये वाढ झाली का घट झाली एवढाच विचार करते. म्हणून
इट कांट डिस्प्ले कंटिन्युअस चेंजेस. जे काही वर्किंग कॅपिटल मध्ये कंटिन्युअस पणे इन्क्रीज झाली का डिक्रीज झाली लॉंग टर्म साठी दाखवत नाही. हे कंटिन्युअस चेंजेस विचारात घेतले जात नाही. फक्त 2 ड्युरेशन किंवा 2 पिरियड मध्ये जे काही बॅलन्स शीट असते यांचा विचार केला जातो. यात पुढे काय सांगितलं, इट इज नॉट अ सबस्टिट्यूट ऑफ इन्कम स्टेटमेंट. जेव्हा आपण इन्कम स्टेटमेंट असते किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलं जाते तेव्हा काय केलं जातंय, एकतर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस असतील किंवा ऑपरेटिंग इन्कम यांचा बी विचार केला जातो. आणि त्याबरोबरच काय नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आणि नॉन ऑपरेटिंग इन्कम यांचाही विचार केला जातो. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस किंवा ऑपरेटिंग इन्कम म्हणजे जे प्रत्यक्षपणे उत्पादन करते वेळेस आलेलं, आणि नॉन ऑपरेटिंग म्हणजे जे कधी मध्ये केले जातात ते खर्च. हे लक्षात. मग इथं काय सबस्टिट्यूट ऑफ इन्कम, इट इज नॉट अ सबस्टिट्यूट ऑफ इन्कम स्टेटमेंट. जसं इन्कम स्टेटमेंट तयार केलं जाते तसं इथं केलं जात नाही. इथं जे काही स्टेटमेंट तयार केले जाणार आहेत चेंजेस इन वर्किंग कॅपिटल, तिथं काय फक्त कॅशचाच विचार केला जाणार आहे. नेट वर्किंग कॅपिटल मध्ये वाढ झाली का घट झाली. त्याबरोबरच काय जे काही फंड फ्लो स्टेटमेंट तयार केलं जाणार आहे तिथं फंड कोणत्या कोणत्या मार्गाने आला, इश्यू ऑफ शेअर्स इश्यू केले पैसे आले, डिबेंचर इश्यू केले पैसे आले, म्हणजे किंवा मग ऍसेट विकली पैसे आले, लोन घेतलं पैसे आले. त्यासोबतच अप्लिकेशन म्हणजे आउटफ्लो कसा, रिफंड केलं मनी, डिबेंचर जे काही डिबेंचर होल्डर आहेत त्यांचे पैसे परत केले, रिडम्पशन ऑफ डिबेंचर, रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स असतील, डिव्हिडंड पेड असेल, टॅक्स पेड असेल, हे पैसे काय चालेल एवढाच विचार केला जातो. हे लक्षात. म्हणजे या फंड फ्लो स्टेटमेंट मध्ये कोणते की नॉन ऑपरेटिंग कॅश म्हणजे जे उत्पादनासंबंधित असते त्याचा विचार केला जात नसतो. फक्त जे प्रत्यक्षपणे उत्पादनासाठी खर्च केलेला असतो यांचा विचार न करता उत्पादनासाठी खर्च जो केलेला नाही याचाच विचार केला जातो. म्हणजे नॉन ऑपरेटिंग कॅश चाच विचार केला जातो. म्हणून हे ते एक सांगतात की इट इज नॉट अ सबस्टिट्यूट ऑफ इन्कम स्टेटमेंट. इन्कम स्टेटमेंट सारखं हे स्टेटमेंट नसते. पुढे अरेंज्ड फ्रॉम द फायनल स्टेटमेंट. अरेंज फ्रॉम द फायनल स्टेटमेंट आपण सांगतो. फायनल स्टेटमेंट काय असते, फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये बॅलन्स शीट असते आणि त्याच बॅलन्स शीटच्या साहाय्यानं 2 बॅलन्स शीटचा विचार केला जातो आणि रिअरेंज केली जाते डेटा. हे लक्षात. म्हणून ही एक मर्यादा सांगते की फक्त हे काय केलं जाते फायनल स्टेटमेंट पासूनच अरेंज केलं जाते. पुढली मर्यादा पास्ट स्लोपिंग स्टेटमेंट्स. पास्ट स्लोपिंग स्टेटमेंट्स म्हणजे हेच जो काही पॉइंट आहे इंडिकेट्स ओनली द पास्ट पोझिशन अँड नॉट फ्युचर. हे काय केलं जाते हे फंड फ्लो स्टेटमेंट मुळे जे पास्ट मध्ये चढ उतार झाली यांचाच विचार केला जातो, फ्युचरचा विचार केला जात नाही. हे लक्षात. म्हणून पास्ट स्लोपिंग स्टेटमेंट म्हणजे चढ उतार जी काही चाललेली आहे फंड मध्ये त्याचाच विचार केला जातो. पुढे नॉट अ अल्टरनेटिव्ह बॅलन्स शीट. इथं काय केलं जाते फंड फ्लो स्टेटमेंट मध्ये 2 बॅलन्स शीटचा विचार केला जाणार आहे आणि फंड फ्लो, चेंजेस इन वर्किंग कॅपिटल आणि ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलं जाणार आहे. पण एक अल्टरनेटिव्ह बॅलन्स शीट तयार केली जाणार नाही. हे तयार केले जाणार आहे कशावरून, बॅलन्स शीट वरून तयार केलं जाणार आहे पण नवीन बॅलन्स शीट काढली जाणार नाही. हे तयार करण्यात येईल बॅलन्स शीट वरून पण बॅलन्स शीट दुसरी काढण्यात येत नाही. म्हणून नॉट अल्टरनेटिव्ह बॅलन्स शीट. अल्टरनेटिव्ह बॅलन्स शीट इथं नसते. ही एक मर्यादा आहे. पुढे डज नॉट इन्क्लूड फिक्स्ड ऍसेट अँड लायबिलिटीज. इथे काय केलं जाते फंड फ्लो स्टेटमेंट तयार करते वेळेस किंवा मग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल, नेट वर्किंग कॅपिटल काढते वेळेस जे काही ऍसेट्स आणि लायबिलिटीचा विचार केला जात नाही. फक्त काय करंट ऍसेट आणि करंट लायबिलिटीचा विचार कुठे केला जातो, चेंजेस इन वर्किंग कॅपिटल स्टेटमेंट तयार करताना.
आणि फंड फ्लो स्टेटमेंट मध्ये काय केलं जाते, पैसे आले किती आणि गेले किती एवढाच विचार केला जातो. म्हणून ही एक मर्यादा आहे की डज नॉट इन्क्लूड फिक्स्ड ऍसेट अँड लायबिलिटी. चेंजेस इन वर्किंग कॅपिटल तयार करताना फिक्स्ड ऍसेट आणि लायबिलिटीचा विचार केला जात नाही. फक्त करंट ऍसेट मायनस करंट लायबिलिटीचा विचार केला जातो, हे लक्षात. म्हणून या ठिकाणी एवढ्या लिमिटेशन किंवा मर्यादा आहेत. लिमिटेशन ऑफ फंड फ्लो सांगता येतील किंवा फंड फ्लो स्टेटमेंट, लिमिटेशन ऑफ फंड फ्लो स्टेटमेंट या मर्यादा म्हणजे लॅक ऑफ ओरिजिनॅलिटी असते किंवा मग त्यासोबतच काय असते, पास्ट पोझिशन इंडिकेट्स करते, दाखवते. त्यासोबतच काय, ओरिजिनल स्टेटमेंट नसते, रिअरेंज केले जाते पास्ट फायनान्शियल स्टेटमेंट वरून. त्यासोबतच काय, कॅश इज मोर इम्पॉर्टंट, या स्टेटमेंट मध्ये फक्त कॅशचाच विचार केला जातो. तसंच काय की बाबा इथं नॉन करंट जे काही असतात ट्रान्झॅक्शन त्यांचा विचार होत नाही. फक्त करंटचा एक करंट आणि दुसरा नॉन करंट असं पाहिजे तरच होतो. टोटली दोन्ही जर ट्रान्झॅक्शनचे इफेक्ट बघितले तर ड्युअल असतात. मग तेव्हा अशा वेळेस ते दोन्हीचा विचार करत नाही. एक जर इथं फंड फ्लो मध्ये एक काय असलं पाहिजे, करंट आणि दुसरं फिक्स्ड, तरच विचार केला जातो. इथं कंटिन्यू डिस्प्ले दाखवत नाही फंडचा, इनफ्लो झाला का आउटफ्लो लॉंग टर्म साठी. इन्कम स्टेटमेंट सारखं नसतंय. तसंच पुढे काय सांगितले, रिअरेंज केलं जाते फायनल स्टेटमेंट वरून, चढ उतार दर्शवते इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल मध्ये किंवा नेट वर्किंग कॅपिटल मध्ये. आणि नॉट अल्टरनेटिव्ह बॅलन्स, इथं बॅलन्स शीट तयार केली जाणार नाही. दुसरी एक बॅलन्स शीटून तयार केले जाणार आहे पण नवीन तयार केली जाणार नाही. आणि शेवटचं सांगितले फिक्स्ड ऍसेट आणि फिक्स्ड लायबिलिटीचा विचार चेंजेस इन वर्किंग कॅपिटल मध्ये केला जात नाही, हे लक्षात. अशा पद्धतीने लिमिटेशन ऑफ फंड फ्लो स्टेटमेंट या ठिकाणी संपलेला आहे. राहिलेला जो काही पॉइंट आहे तो आपण पुढल्या लेक्चर मध्ये घेऊ. ओके, थँक्यू.